नमस्कार, मी रोशन भक्ते आपलं सर्वांचं स्वागत करतो आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजमध्ये। आपण गेल्या कित्येक दिवसापासून पारडसिंगा येथील लेंडी पूल याच्या विविध बातम्या आपल्या समोर आणलेल्या आहे क्रांतिकारी लेखनी न्यूजने आणि आज थेट तीच बातमी आणखी तुम्हाला एक दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। हा जो पूल आहे हा 1,45,00,000 रुपयाचा निधी लावून हा बनवलेला पूल आहे आणि या पुलाचं काम गेल्या कित्येक दिवसापासून थंड बसत्यात आहे आणि याकडे कुठलंही स्थानिक प्रशासन ग्रामपंचायत असो किंवा PWD विभाग असो हे लक्ष देत नसल्यामुळे नागरिकांना या भर पावसाळ्यामध्ये या पुलामुळे नाहकच त्रास सहन करावा लागत आहे। मी माझ्या कॅमेऱ्याला थोडं म्हणजे त्याने दाखवावं, हे बघा या पारडसिंगा या पुलाच्या जे बांधकाम जे सुरू आहे त्यामुळे इथे पारडसिंगा गावात हे छोटे छोटे स्विमिंग पूल तयार झालेलं आहे। तुम्ही या कुठलेही नागरिक या स्विमिंग पूलमध्ये पोहा आणि पोहून इथून याचा आस्वाद घ्यावा, ही परिस्थिती आपल्या या पारडसिंगा गावाची निर्माण झालेली आहे। सोबतच मी तुम्हाला दाखवू इच्छितो, आपण पाहू शकता हा 1.5 कोटी रुपयाचा पूल आहे आणि या पुलाच्या जे बांधकाम जे आहे ते ढासळलेलं आहे आजही सुद्धा। आणि सोबतच हा जो रोड जो आहे हा पूल आहे, हा पुलापासून हा जो रोड आहे हा सिमेंट रोड आहे। हा सिमेंट रोड गेला कुठे ही एक मोठी शोकांतिका आपल्यास म्हणावी लागेल, कारण इथला जो हा पूल जो आहे पुलाच्या जो लेवल जी होती या रोडची ते पुलाची लेवल वर झाल्यामुळे याला लेवल जो साठी सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचा रोड मंजूर आहे, परंतु इथे कुठलाही सिमेंट रोड अद्यापही झालेला नाही। याकडेही PWD कुठलं तरी संगणमत या ठेकेदारासोबत आहे का या बाबीलाही चर्चेला उद्यान आलेला आहे। तुम्ही सोबत पाहू शकता, हे बघा हा पुलाचं काम अर्धवटच झालेलं आहे, संपूर्ण झालेलं नाही आहे। आज याच्या बाजूची संरक्षण भिंत ते सुद्धा बनवलेली नाही आहे आणि यामुळे उद्या कुठलाही मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही। याबाबत ग्रामस्थांना नाहकच मोठा त्रास सहन करावा लागत आहे, परंतु याकडे स्थानिक ग्रामपंचायतला विचारणी केली असता ते म्हणतात की आम्ही संबंधित या बाबीची कागदोपत्रीरित्या PWDला तक्रार केलेली आहे, परंतु तेथील अधिकारी कुठलेही इंजिनियर गबने असो की फुलझडे साहेब असो यांचं या ठेकेदारांसोबत काही संगनमत तर नाही ना, काही यामध्ये पाणी तर शिजलं नाही ना, यामुळे या पुलाच्या बांधकामाचं काम थांबलेलं आहे अशी चर्चा गावात सध्या जोर धरत आहे। आणि या सर्व बाबीकडे जातीने आपल्या भागातील जे आमदार आहेत चरणसिंगजी ठाकूर साहेब आहे यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यावं, या पुलाचं काम लवकरात लवकर पूर्ण करावं अशी या पारडसिंगा येथील गावकऱ्याची मागणी आहे आणि या गोष्टीकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं, नाहीतर गावातील जे तुम्ही पाहू शकता उद्या कुठलाही मोठा अपघात या पुलावर होऊ शकतो। 1.5 कोटी रुपयाचा पूल आहे, पण काम किती कोटी रुपयाचं झालं हाही एक विषय गंभीर यावेळी उपस्थित होत आहे। मी रोशन भक्ते, क्रांतिकारी लेखनी न्यूज, पारडसिंगा। आपणास ही बातमी आवडली असल्यास कृपया यूट्यूबवर जा, क्रांतिकारी लेखनी न्यूज सर्च करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि पाहत राहा फक्त ना फक्त क्रांतिकारी लेखनी न्यूज।